हॅलो सर्वांना शुभ सकाळ. मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. तुम्ही मस्त मजेत असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. मग मी फुलं घेऊन आलेली होती थोडेसे. आणि त्यानंतर मग भूमी म्हणे मम्मी मी इथं ना वेणी बनवून देते देवीसाठी. तर ती इथे ना वेणी बनवण्यासाठी ना फुलं बघत होती बघ किती लांब करायची. तर मग तशा पद्धतीने तिने पहिले एक झेंडूचे फूल टाकून बनवली ती, पण ती तिला आवडली नाही. म्हणून मग तिने पुन्हा दुसरं फूल टाकून जे पर्पल कलरचं होतं ना, तर मग ते टाकून बघते म्हणे कशी दिसते. तर मग ती इथं वेणी बनवत होती. तर चला माझंही बाकीचं काम वगैरे सगळं बाकी होते. फरची वगैरे पुसायचे आणि रांगोळी वगैरे सगळं काढायचं हे बाकी होतं. तर म्हटलं आता मी ते करून घेते. तर म्हटलं पहिलं आपण आहे ना उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेऊ आज, कारण आज गुरुवार आहे. आणि पूजा वगैरे करायच्या अगोदर हे कामं करून घेतले तर मग जरा छान वाटतं. तर बघू शकता तुम्ही मस्त अशी तिने वेणी बनवली देवीसाठी. आणि त्यानंतर मग म्हटलं उंबराचं लेपन करण्याच्या अगोदर आहे ना आरव आलेला होता स्कूलमधनं. तर आज काही स्वयंपाक वगैरे जास्त असं केलेलं नव्हतं सकाळी. मग त्या दोघांनाही ना मी इथं मॅगी बनवून दिली. त्याला पण दे ना तू कसा करतो. किती मस्त वाटतं ना. पण सर्व बघा कशी बसली. आणखी एक आला हिला बघा, हिला सनपानेरला राग येतोय प्रेम केल्यावरती. और भाई मैं एक और चीज बोलना चाहता हूँ। हाँ। आपके व्यूअर्स में काफी लोग बर्ड्स पालते होंगे। हाँ हाँ। भाई बर्ड लेना कोई बड़ी बात नहीं है, मगर आप बर्ड का केज बढ़ा लो प्लीज। ठीक है, क्योंकि बर्ड अगर आप वाइल्ड बर्ड लेते होंगे हाँ हाँ। तो केज के अंदर भी बर्ड को उड़ने के लिए जगह होना चाहिए। ठीक है, और दूसरी बात ये है कि बर्ड को सनलाइट दो, बहुत जरूरी है सनलाइट। सनलाइट बहुत जरूरी है। तर भूमी आरवला खाऊ घालत होती तोपर्यंत मी हळदीचं लेपन करून घेते. तर हळदीचं जे हळद घेतली होती आणि त्यामध्ये थोडासा अष्टगंध, गोमित्र आणि गुलाबजल टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचं. आणि त्याचंच असं व्यवस्थित आहे ना सर्व मी उंबऱ्याला लावून घेते. आणि छान असं उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं ना छान दिसतो. आणि त्यानंतर मग मी रांगोळी इथे काढून घेतली होती. आणि बाहेरही छोटीशी एक रांगोळी अशी फुलांची काढून घेतली. आणि त्यानंतर म्हटलं मग आता देवीची तर पूजा मांडणी करून घेते, कारण आराम झोपल्यानंतरच मी कथा वगैरे वाचणार होते. त्यापूर्वी ना पूजाची मांडणी सगळी करून ठेवत असते. आणि तो झोपल्यानंतर आहे ना मग कथा वगैरे वाचून घेत असते. तर मग इथं मी खाली ना अष्टदल कमल असतं ते काढून घेतलं. त्याच्यावरती छोटा चौरंग होता ना तो ठेवला. त्याच्यावर थोड्याशा अक्षदा ठेवल्या. आणि जो तांब्या होता ना तो ठेवला आणि त्याच्यावरती असं स्वस्तिक काढून घेतलं. त्यानंतर ₹1 आणि सुपारी आणि हळदी कुंकू थोडंसं अक्षता टाकून आहे ना, तर मी इथं आहे ना देवीचा मुखवटा पण मला लावून घ्यायचा होता ना, म्हणून मग आता मी बाकीचे पानं वगैरे काही आणलेले नव्हते. तर आंब्याचे पानं होते ते मी ह्या कलशामध्ये ठेवले. आणि देवीचा मुखवटा आहे ना नारळाला पहिलेच असं बांधून ठेवलेला होता. त्यामुळे ना मग असं पहिले बांधून ठेवलं थोडा व्यवस्थित पॅक बसतो. तर मग अशा पद्धतीने मी मुखवटा म्हणजे लावला. त्यानंतर मग दागिने पण घातले. आणि नवीन जो वस्त्र होतं ना देवीसाठी तेही आज मी हे निळ्या कलरचं म्हणजे बांधलेलं होतं. आणि त्यानंतर मग देवीचं पूर्ण मी वस्त्र वगैरे त्याच्यानंतर डोक्यावरती जी चुनरी असते ती वगैरे ठेवून घेतली. आणि त्यानंतर इथं गणपती आणि लक्ष्मीची स्थापना करून घेते. पण काय झालं आज पानं वगैरे काय आणलेले नव्हते ना, तर मग मी आंब्याचेच 2 पानं ठेवले. आणि त्याच्यावरती गणपती आणि छोटी जी चांदीची लक्ष्मी होती ना ती ठेवली. आणि तिच्या पुढे तसं पूजेचं सामान आणि जे माझ्याकडं लक्ष्मीचे पावलं होते ना ते देवीच्या पुढे असे ठेवले. आणि त्याच्यावरती भूमीने छोटी ना फुलांची अशी वेणी बनवली होती ज्याच्यामध्ये झेंडूचे फुलं टाकलेले होते ना. तर मी सर्व मांडणी वगैरे करून घेतलेली. आणि आता आरव झोपल्यानंतर बाकीची पूजा आणि कथा मी वाचणार होते. तोपर्यंत इथं भूमीने ना धूप वगैरे लावून ठेवलेला होता आणि समया पण पेटवून ठेवलेल्या होत्या. आणि यानंतर आहे ना मी आरवला झोपी लावलं. आणि त्याच्यानंतर मग पूजा करायला घेतलेली होती. तेव्हा 5 वाजलेलेच होते, 5 साडेपाच. त्यानंतर मग मी इथं देवीला हळदी कुंकू लावून घेते. आणि यानंतर मग कथा वगैरे वाचून आहे ना मग आरती मी आरव उठल्यानंतर करते, कारण मग तो पण असतो ना आरतीला, कारण भूमी तर ट्युशनला गेली राहते. मग तो उठल्यानंतर आम्ही आरती करतो आणि नैवेद्य वगैरे दाखवून मग जेवण वगैरे करत असतं असं. तर अशा पद्धतीने गुरुवारचं माझं रुटीन असतं. तर चला आता मी तर कथा वाचून घेते. आणि यानंतर कथा वगैरे वाचून झालेली होती आणि आरती बाकी होती. तर आरव उठल्यानंतर मी आरती करणार होते.
त्यापूर्वी म्हटलं आता चहा करते आणि चहा घेतल्यानंतर मी पुरणाच्या पोळ्या तयार करणार होते. तर इथं मग मी आता चहा करून घेते, कारण आहे ना दिवसभर काही खाल्लेलं नसतं आणि फळं अशी खाऊशी वाटत नाही, कारण सर्व खाताना असं थंड आणि आंबट लागतं. त्यामुळं मग आता चहावरच पूर्ण दिवस काढलेला होता. आणि यानंतर आरव पण उठलेला होता, तर मग आता आणि उठल्यानंतर तो थोडा वेळ खेळला आणि नंतर मग त्यालाही भूक लागते. तर चला म्हटलं आता पहिले ना इथं पोळ्या मी पटापट करून घेते आणि जे पावभाजीचे पाव होते ना उरलेले, तर मग मी त्याचे ना वडे तळणार होते, पाववडे. तर म्हटलं दुधाबरोबर पोळी आवडते सगळ्यांना, तर ते दुधाबरोबर खातील आणि जे पाववडे होते ना तेही होईल. आणि नैवेद्यासाठी मी फक्त शिरा बनवणार होते. तर चला आता इथं मी ना पुरणाच्या पोळ्या ना बनवून घेते. आणि पुरणाच्या पोळ्या बनवून आहे ना मी साईडला ठेवून दिल्या आणि त्यानंतर म्हटलं आता आरती करायची आहे. तर त्यापूर्वी ना आपण थोडासा नैवेद्य करून घेऊया. तर मग मी नैवेद्यासाठी ना आज शिरा बनवणार होते आणि दूध संपलेलं होतं, म्हणून मग मी आता इथं पाणी टाकणार होते. तर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि 1 वाटी रवा, 1 वाटी तूप दोन्ही असं मिक्स केलं आणि व्यवस्थित असं कढईमध्ये लालसर होईपर्यंत भाजून घेतलं आहे. आणि त्यानंतर मग मी इथं गरम पाणी ओतलं, कारण प्रसादासाठी जो शिरा बनवणार आहे ना त्याच्यात तूप आणि रवा एक समप्रमाणात घेतला ना त्याची टेस्ट पण मस्त लागते. आणि दोघं छान असं लालसर भाजून घेतल्यानंतर पाणी टाकलं तर अगदी मस्त रवा पण असा मोकळा मोकळा आणि छान होतो. तर पाणी पूर्ण आटल्यानंतर त्यात मी इथं साखर टाकते अर्धी वाटी आणि यानंतर मग थोडंसं व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर थोडेसे काजू बदाम पण टाकून घेते. तर अशा पद्धतीने आता नैवेद्यासाठी मी शिरा बनवून घेतलेला आहे. आणि आता यानंतर मग आरती वगैरे करून मी नैवेद्य दाखवून घेणार आहे. तर यानंतर इथे माझी आरती करून झाली आणि नैवेद्यही दाखवून झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.